कालच्या लेक्चरमध्ये आपण आर्य समाजावरती चर्चा करत होतो। आर्य समाजाने 4000 जाती या 4 वर्णामध्ये विभागल्या पाहिजेत असा एक पर्याय जाती नष्ट करण्याचा त्यांनी दिलेला आहे। पण हा पर्याय देत असताना त्यांनी या 4 वर्णामध्ये जी विभागणी सर्व जातींची करायची आहे, जातींना सामावून घेत असताना त्यांनी त्यांच्यावरचे जे लेवल्स आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे मात्र बाजूला केलेले नाहीत। त्यांचं म्हणणं असं आहे की या 4 वर्णामध्ये या 4000 जातींची विभागणी केली पाहिजे आणि जाती नष्ट केल्या पाहिजे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे हे जाती विभागण्याचं जे सूत्र सांगितलेलं आहे ते नॉट ऑन बर्थ बाय ऑन वर्थ सांगितलेलं आहे। म्हणजे ते जातीवर नाही तर ते गुणांवर आधारित असेल अशा पद्धतीने त्यांनी या जातीची विभागणी करायला सांगितलेली आहे। प्रश्न असा निर्माण होतो की जर ज्या जाती आहेत, जातीची जर विभागणी करायचं आपण ठरवलं तर हे शक्य आहे का, हा खरा त्या समोरचा प्रश्न आहे। नेमकं काय घडतं इथं याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केलेली आहे की चातुर्वर्णीय व्यवस्थेमध्ये किंवा 4 वर्णामध्ये जर या सर्व जाती विभागायचं ठरवलं तर हे पॉसिबल आहे का, हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आहे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामधले जे काही अडथळे सांगितलेले आहेत, डिफिकल्टीज सांगितलेले आहेत, त्याच्यावरती आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करायची आहे। त्यातली जी पहिली डिफिकल्टी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे किंवा ब्रेकअप द कास्ट सिस्टम फॉर इस्टॅब्लिश द चातुर्वर्ण्य सिस्टम, म्हणजे जाती व्यवस्था नष्ट करून चातुर्वर्ण्य व्यवस्था नष्ट करण्याच्या पाठीमागे मध्ये जी पहिली डिफिकल्टी आहे, जो पहिला अडथळा आहे तो काय आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की हाऊ आर यू गोइंग टू रिड्यूस द 4000 कास्ट बेस्ड ऑन बर्थ टू द 4 वर्णास बेस्ड ऑन बर्थ। 4000 ज्या जाती आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने रिड्यूस करणार आहात, आणि त्याही जन्मावर आधारित नाही तर त्या गुणांवर आधारित आहेत। बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की हे जे काही धोरण तुम्ही ठरवताय की ते गुणांवर आधारित असेल, पण हे गुण तुम्ही कशाच्या आधारावरती ठरवणार आहात, हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे। काय घडतंय नेमकं इथं की जाती व्यवस्था नष्ट करायच्या आहेत आणि त्यांना 4 वर्णामध्ये तुम्हाला बसवायचं आहे, तेही गुणांच्या आधारावरती बसवायचं आहे, जन्माच्या आधारावरती नाही। जन्माच्या आधारावरती असतं तर ठीक होतं, सोपं होतं, पण तुम्ही आता सगळा गोंधळ असा निर्माण करताय की सगळ्यांचे गुण तुम्हाला तपासायचे आहेत आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला या जातींची जी विभागणी आहे ह्या 4 वर्णांमध्ये करायची आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत हे शक्य नाही, कारण इथं जो काही गोंधळ निर्माण होणार आहे तो गोंधळ खूप भयानक स्वरूपाचा असणार आहे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं। जे लोक ज्यांनी उच्च दर्जाचं उच्च ध्येय प्राप्त केलेलं आहे ते त्यांचा दर्जा सोडायला तयार होतील का, हा देखील प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आहे। समजा तुम्ही एखाद्या उच्च दर्जाच्या व्यक्तीला त्याच्यामध्ये त्याचे गुणच नाहीत, जातीने तो उच्च दर्जाचा आहे पण त्याच्यामध्ये उच्च दर्जावरती राहण्याचे जर त्याच्यामध्ये गुणच नसतील तर तुम्ही त्याला खाली आणू शकता का, तर तो मान्यच करणार नाही तो व्यक्ती की माझा जर दर्जा जन्माने, जर माझ्या जातीचा दर्जा जर सर्वोच्च असेल तर मग मी गुणांच्या आधारावरती जर खाली येणार असेल तर मी ते कसं काय मान्य करणार। म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की त्याचा जो दर्जा आहे तो दर्जा तो सोडायला तयार होणार नाही आणि तो दर्जा जो आहे त्याला तुम्हाला खालच्या दर्जामध्ये तुम्हाला आणता देखील येणार नाही। तशी सक्ती तुम्हाला लोकांना करता येणार नाही की ठीक आहे, तुझी जरी जात उच्च असली तरी तू उच्च गुण तुझ्यामध्ये आढळत नाही, त्याच्यामुळे तुझा जो वर्ण आहे तो खालच्या वर्णामध्ये तुला टाकलं जाईल।
असं जे पुनर्गठन तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात, हे पुनर्गठन लोकांना मान्य होणार नाही आणि ते सहजासहजी होणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की या अशा लोकांच्या जी काही अडथळे आहेत त्या अडथळ्यांना देखील तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर हा एक पहिला अडथळा आहे की उच्च दर्जाच्या व्यक्तीला त्याच्यामध्ये जर तुम्हाला गुण नाही आढळले तर तुम्ही त्याला खालच्या वर्णामध्ये तुम्हाला आणता येणार नाही. ती व्यक्ती त्या पद्धतीनं ते मान्यही करणार नाही आणि तुम्हाला तशा पद्धतीचं पुनर्गठन करण्यासाठी लोकांवर सक्ती देखील करता येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर हा एक पहिला अडथळा त्यांच्या समोर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी महत्वाची गोष्ट बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की तुम्ही जर या वर्णव्यवस्थेकडे बघितलं तर ही वर्णव्यवस्था तुम्हाला प्लेटोच्या कशासारखी वाटते आहे. आदर्श राज्यामध्ये प्लेटो जी विभागणी करतो आहे लोकांची त्याला समकक्ष असलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा त्याच्यासारखी असलेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे काय सांगितलेलं आहे आर्य समाजाने की जर तो विद्वान असेल तर तो कुठे जाईल, ब्राह्मण वर्गामध्ये जाईल. तो जर धष्टपुष्ट असेल तर तो क्षत्रियांमध्ये जाईल. तो जर किंवा खालचे जे वर्ण आहे तो व्यापारी होईल किंवा शूद्र होईल, पण ते त्याच्या गुणांवरती होईल. प्लेटो देखील इथं तेच सांगतो आहे की लोकांची जी विभागणी तुम्हाला करायची आहे, लोकांची विभागणी त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांवरती करायची आहे. पण प्लेटोने काय सांगितलेलं आहे की लोकसमूहामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात. पहिला आहे इंटेलिजंट, ज्याला आपण विद्वान असं म्हणतो, जो बौद्धिक वर्ग असा देखील आपण म्हणतो. दुसरा आहे ब्रेव, ज्याला आपण शूर असं म्हणतो. आणि तिसरा आहे ग्रेडी, ज्याला आपण लालची असा वर्ग म्हणतो. प्लेटो हे 3 वर्ग सांगतो आहे की प्रत्येक लोकसमूहामध्ये हे 3 प्रकारचे लोक राहतात आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, या तिघांमध्ये त्याने ती विभागणी करायला सांगितलेली आहे. वर्णव्यवस्थेमध्ये देखील याच पद्धतीची विभागणी आर्य समाज करू पाहतो आहे की त्यांच्यामध्ये देखील जे इंटेलिजंट आहेत, जे ब्रेव आहेत किंवा जे ग्रेडी आहेत, अशाच पद्धतीची विभागणी तिथे देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. आता प्रश्न असा आहे की प्लेटोची जी रचना आहे आदर्श समाजाची, तीच रचना आर्य समाजी लोक घेऊ पाहतायत. पण आर्य समाजी लोकांनी काय केलेलं आहे, वर्णव्यवस्थेमध्ये असलेली जी नावं आहेत ती बदलली नाही, एवढंच. सेम आहे, फक्त ते नाव बदलायला तयार नाहीत. ते पहिल्या जे इंटेलिजंट आहेत त्यांना ते ब्राह्मणच म्हणतायत. जे ब्रेव आहेत त्यांना क्षत्रियच म्हणतायत. जे ग्रेडी आहेत त्यांना ते व्यापारीच म्हणतायत किंवा आपण त्याला वैश्य म्हणतो. रचना तीच आहे, पण प्लेटोच्या याच्यामध्ये हे जे 3 वर्ग आहेत, हे 3 वर्ग हे आपल्या 4 वर्गासोबत, म्हणजे जे काही आर्य समाज जी काही रचना सांगतोय त्याच्यासोबत मॅच होत आहेत. म्हणून प्लेटोच्या या समाज रचनेवरती जी टीका झालेली आहे तीच टीका ही कशावरती झालेली आहे, ही टीका आर्य समाजावरती देखील होणार आहे, असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे त्यांचं की प्लेटोच्या याच्यावरती जी टीका झालेली आहे तीच टीका आर्य समाजाच्या या रचनेवरती देखील होणार आहे. त्याचं कारण असं आहे की सायंटिफिकली तुम्हाला लोकांमध्ये कोणते गुण आहेत हे तुम्हाला सिद्ध करता येत नाही. प्लेटोलाही तीच अडथळा त्यावेळेस आला होता आणि प्लेटोच्या देखील या आदर्श राज्यावरती अशाच प्रकारची टीका झाली होती की प्लेटो कसा काय ठरवू शकतो. बरं, ते कुठल्या वयामध्ये ठरवायचंय ते लोकांच्या, ते त्याला लहानपणी ठरवायचंय, त्याला मोठं झाल्यावरती ठरवायचंय का, त्याला कुठल्या स्टेजवरती त्याला ठरवायचंय की तो इंटेलिजंट आहे, कुठल्या स्टेजवरती कुठल्या वयामध्ये ठरवायचंय की तू ब्रेव आहेस, कुठल्या स्तरावर त्याला ठरवायचंय की तू लालशी आहेस. म्हणजे प्लेटोच्या ज्या त्या रिपब्लिक मध्ये जो काही प्रॉब्लेम होता तोच प्रॉब्लेम आर्य समाजाच्या या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जी काही जातीची विभागणी करायची आहे त्याच्यावरती देखील होणार आहे. कारण इथं देखील तसा काही क्रायटेरिया नाही आहे की तो इंटेलिजंट कशाच्या आधारावरती आहे, ब्रेव कशाच्या आधारावरती आहे, तो लालची कशाच्या आधारावरती आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो की तो ब्राह्मण आहे, वैश्य आहे, क्षुद्र आहे, क्षत्रिय आहे, कुशाच्या आधारावरती ठरवणार आहात. याला काही सायंटिफिक ज्याला आपण मापदंड असं म्हणतो ते काही मापदंड इथं आहेत का, तर ते मापदंड प्लेटोच्या काळातही नव्हते आणि ते आता ह्याच्यामध्ये देखील नाही. आणि म्हणून जी टीका प्लेटोवरती होत होती तीच टीका इथं आर्य समाजावरती होणार आहे. त्याच्यामुळं यांच्याकडे कुठलेही मापदंड नाहीत. त्याच्यामुळं 4000 जातींची विभागणी ही 4 वर्णामध्ये करता येणार नाही.
असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही सेकंड डिफिकल्टी इथं मांडलेली आहे की तुम्हाला असं करता येणार नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, बाबासाहेब आंबेडकर ही थर्ड डिफिकल्टी सांगतायत. ठीक आहे, तुम्ही 4000 जातींची विभागणी 4 वर्णामध्ये केली. तुम्ही प्लेटो ज्या पद्धतीने सांगतोय किंवा आर्य समाज ज्या पद्धतीने सांगतायत की नॉट ऑन बर्थ बाय ऑन वर्थ, म्हणजे त्याच्या आधारावरती जरी तुम्ही जातीची विभागणी 4 वर्णामध्ये केली, तुम्ही याच्यामध्ये जरी तुम्ही हे जी डिवायडेशन आहे किंवा ही विभागणी करण्यामध्ये जर तुम्ही सक्सेस झालात, पण त्याच्या पुढचा जो तिसरा टप्पा आहे, थर्ड डिफिकल्टी आहे, ती खूप महत्वाची आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, हाऊ आर यू गोइंग टू मेंटेन द सिस्टम ऑफ चातुर्वर्णा. म्हणजे तुम्ही या चातुर्वर्ण्य व्यवस्थेची निर्मिती केलेली आहे आर्य समाजाने, पण याला मेंटेन कसं करायचं, कसं मेंटेन करायचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर हा प्रश्न आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर ते विचारतायत की ठीक आहे, तुम्ही 4000 जातींची विभागणी जी आहे ती 4 वर्णामध्ये तुम्ही केली, तुम्ही सक्सेस झालात. 4 वर्ण तुम्ही भारताच्या समाज व्यवस्थेमध्ये तयार केले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की ते कायमस्वरूपी तुम्हाला मेंटेन करायचे, पण ते कसे करायचे, हा खरा इथला प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की जर तुम्हाला याला मेंटेन करावं लागेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, एक पॅनल तयार करावं लागेल. आणि हे पॅनल गरजेचं असेल असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, जर तुम्हाला याला मेंटेन करायचं असेल तर. आणि हे पॅनल काय करणार आहे, तर हे पॅनल ह्या 4 वर्णावरती लक्ष ठेवणार आहे. काय लक्ष ठेवणार आहे की वर्ण व्यवस्थेमध्ये तुमची विभागणी झाल्यानंतर तुम्ही त्या वर्णाला जे काम दिलेलं आहे, किंवा तुमचं जर समजा बौद्धिक काम असेल तर तुम्ही बौद्धिक काम करताय का दुसऱ्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करताय, याच्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचं पॅनल सँक्शन करावं लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की पॅनल सँक्शन इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ चातुर्वर्ण. हे पॅनल तुम्हाला महत्वाचं आहे, तुम्हाला ते मेंटेन करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे पॅनल जर मेंटेन नाही केलं तुम्ही, किंवा हे पॅनल जर तुम्ही तयार नाही केलं, तर मात्र ही वर्णव्यवस्था टिकू शकणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रामायणामधलं एक उदाहरण याच्यामध्ये दिलेलं आहे की रामायणामध्ये राम हा जो राजा होता, तो राजा या चातुर्वर्ण व्यवस्थेचं जे काही मेंटेनन्स आहे किंवा त्याला जे मेंटेन करायची प्रक्रिया आहे तो करत होता. आणि त्याचं एक उदाहरण त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे, ते म्हणजे शंभुकाचं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रामाने शंभुकाला शिक्षा दिलेली आहे. पण हे का केलं रामाने, शंभुकाला शिक्षा का दिली, त्याचं कारण असं आहे की वर्णव्यवस्थेमध्ये जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमांचं उल्लंघन कोणी केलेलं होतं, शंभुकाने केलेलं होतं. आणि म्हणून बाबा रामाने काय केलेलं आहे, रामाने शंभुकाचा वध केलेला आहे, त्याला शिक्षा दिलेली आहे. पण रामाने हे का केलं, कारण वर्णव्यवस्था त्याला टिकवून ठेवायची होती आणि तो जबाबदार व्यक्ती होता, तो त्या पॅनलचा प्रमुख होता. आणि म्हणून त्याने काय केलेलं आहे, त्याचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य त्याने काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की रामराज वॉज अ राज बेस्ड ऑन चातुर्वर्ण. रामराज्य हे कशावर होतं, तर चातुर्वर्ण व्यवस्थेवरती आधारित होतं. ती टिकवून ठेवणं ही कोणाची जबाबदारी होती, राजा म्हणून रामाची जबाबदारी होती. आणि म्हणून राजा म्हणून रामाची जबाबदारी असल्यामुळे त्या वर्णव्यवस्थेच्या नियमांचं जो कोणी उल्लंघन करेल त्याला दंड करणं हे रामाचं कर्तव्य होतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ऍज अ किंग, एक राजा म्हणून राम वॉज बाउंड टू मेंटेन चातुर्वर्णा. इट वॉज हिज ड्युटी देअरफॉर टू किल शंभुका. राम याला बांधील होता की त्याला चातुर्वर्ण व्यवस्था टिकवून ठेवायची होती. आणि म्हणून त्याने काय केलं की त्याचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य त्याने पूर्ण केलं. आणि त्याने काय केलं, किल शंभुका, म्हणजे शंभुकाला त्याने काय केलं, ठार मारलं. कारण ती त्याची ड्युटी होती, ते त्याचं कर्तव्य होतं. आणि म्हणून वर्णव्यवस्थेमध्ये काय झालं होतं की वर्णव्यवस्था मेंटेन करणारा जो ग्रंथ होता मनुस्मृती नावाचा, या मनुस्मृतीमध्ये अशा पद्धतीचे नियम तयार केलेले होते. काय नियम तयार केलेले होते की
कटिंग ऑफ द टंग, म्हणजे एखाद्याने जर समजा खालच्या वर्णातल्या व्यक्तीने जर समजा ब्राह्मण होऊन जर वेद म्हणण्याचा प्रयत्न केला किंवा ज्ञानदान करण्याचा प्रयत्न केला तर त्याची जीभ कापली जायची. त्याच्या एखाद्याने जर व्यक्तीने जर वेद म्हणताना जर ते खालच्या वर्णातल्या व्यक्तीने ऐकले तर त्याच्या कानामध्ये शिश ओतलं जायचं. म्हणजे ह्या पद्धतीच्या शिक्षा त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये होत्या, म्हणून चातुर्वर्ण व्यवस्था टिकून राहिली. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न कोणाला आहे? बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न हा आर्य समाजाला आहे की जर तुम्ही जाती व्यवस्था नष्ट करून जर तुम्ही 4 वर्णामध्ये याची विभागणी करणार असाल तर त्याला तुम्हाला मेंटेन करण्यासाठी देखील काय लागणार आहे? एक पद्धतीचा कायदा तुम्हाला लागणार आहे. आणि मग हा कायदा तयार केल्यानंतर किंवा हा कायदा तयार करून हा त्या पॅनलच्या हातामध्ये तुम्हाला द्यावा लागेल आणि ते पॅनल काय करेल तर ते पॅनल हे या सिस्टम आहे या सिस्टमला ती मेंटेन करेल. कशाच्या आधारावरती? दंडाच्या आधारावरती. ज्या पद्धतीनं रामराज्य हे वर्णव्यवस्थेवर आधारित असलेलं रामराज्य मेंटेन केलं त्याच पद्धतीनं ते पॅनल देखील काय करणार आहे तर ही सगळी जी सिस्टम आहे सिस्टम मेंटेन करण्याचं काम हे कोण करणार आहे? हे जे पॅनल आहे हे पॅनल करणार आहे. अशा पद्धतीचं पॅनल आर्य समाजाला करावं लागेल. त्या पद्धतीचे कायदे तयार करून ते त्या पॅनलच्या हातामध्ये द्यावे लागतील. तेव्हा कुठे ते या वर्णव्यवस्थेला जी आर्य समाज पाहत आहे त्या वर्णव्यवस्थेला ते मेंटेन करू शकतील. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आणखीन एक प्रश्न आहे. तो प्रश्न आहे म्हणजे कोणाचा? तो प्रश्न आहे स्त्रियांचा. चातुर्वर्णीय व्यवस्था ही स्त्रियांना अप्लाय होऊ शकते का? बघा, प्लेटोच्या कालखंडामध्ये त्याने जे काही 3 वर्ण तयार केलेले होते त्याच्यामध्ये देखील स्त्रियांचा उल्लेख नाही, हे महत्वाचं आहे. आणि इथं जे काही वर्णव्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थेमध्ये स्त्रियांना कशा पद्धतीनं आणि कुठं बसवायचं आहे? एक साधं उदाहरण आहे याच्यामध्ये असं आहे की जर एखादा इंटेलिजंट वर्गामधला किंवा बौद्धिक वर्गामधला जो एखादा जर ब्राह्मण असेल, म्हणजे आर्य समाज ज्या पद्धतीनं सांगतो आहे की जर एखादा व्यक्ती ब्राह्मण असेल पुरुष आणि त्याची पत्नी जर तेवढी इंटेलिजंट नसेल, ती जर खालच्या वर्गामध्ये येत असेल तर मग ह्या दोघांना कुठल्या वर्गात ठेवायचं? हा प्रश्न आर्य समाजाच्या समोर राहणार आहे. आणि विशेष म्हणजे या स्त्रियांना सामावून घेण्यासाठी किंवा चातुर्वर्ण डज नॉट अप्लाय टू वुमेन, चातुर्वर्ण जी काही सिस्टम आहे ही सिस्टम स्त्रियांना लागू होईल का? तर ती होणार नाही. कारण त्यांना काय आहे, त्यांना कुठल्या तरी एका जोडीदारासोबत राहायचं आहे. जर ते त्या जोडीदारासोबत राहत असतील आणि त्याचा जर जोडीदार हा वरच्या वर्गातला असेल आणि ती जर त्याची जर बौद्धिक क्षमता नसेल, ती जर खालच्या वर्गातली असेल तर मग काय? किंवा एखादी स्त्री जर इंटेलिजंट असेल, ती पहिल्या वर्गात असेल, तिचा जोडीदार जर इंटेलिजंट नसेल, खालच्या वर्गात असेल तर त्याचं काय? असे कितीतरी प्रश्न याच्या समोर आपल्या समोर उभे राहताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून जेव्हा आपण विचार करतो की ही जी वर्णव्यवस्था आहे या वर्णव्यवस्थेमध्ये स्त्रियांचं नेमकं स्थान काय असेल, तर आपल्याला असं दिसतं की ही जी वर्णव्यवस्था आहे ही वर्णव्यवस्था या स्त्रियांना सामावून घेऊ शकेल काय? समजा एखादी स्त्री खूप ब्रेव आहे, शूर आहे आणि ही शूर असलेली स्त्री जर आपण बघितली तर ही क्षत्रिय होऊ शकते का? हा देखील प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आहे. आता त्यांच्या समोर हा प्रश्न आहे की जर एखादी स्त्री ही काय आहे, एखादी स्त्री जर शूर आहे तर त्या स्त्रीला तुम्ही क्षत्रिय म्हणून मान्य करणार आहात का? एखादी स्त्री जर हुशार असेल तर तिला पुरोहित म्हणून तुम्ही मान्यता देणार आहात का? स्त्रीने पुरोहित असावं असं कुठेही लिहिलेलं नाही किंवा स्त्री पुरोहित असते हे या समाज व्यवस्थेला मान्य नाही. पण आर्य समाज जे बॅरियर्स तोडायचा प्रयत्न करतायत जाती व्यवस्थेचे आणि त्या जातींना ते 4 वर्णामध्ये विभागण्याचं काम करतायत, त्याच्यामध्ये तुम्हाला स्त्रियांना कुठेतरी बसवावंच लागेल. जर त्यांना तुम्हाला त्याच नियमामध्ये बसवावं लागेल, कुठल्या? नॉट ऑन बर्थ बाय ऑन वर्थ. जर ह्याच नियमामध्ये तुम्हाला बसवायचं असेल
तर स्त्रियांचं शौर्य मान्य करून स्त्रियांना क्षत्रियांचा दर्जा द्यावा लागेल, स्त्रियांची विद्वत्ता मान्य करून स्त्रियांना पुरोहितांचा दर्जा द्यावा लागेल. हे मान्य होईल का? हे बॅरियर्स कोण तोडायचे? आता आपण ज्यावेळेस पहिल्या लेक्चरमध्ये चर्चा आपण याच्यामध्ये केलेली होती, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं की गुरु कोण असावा, गुरु कोण असावा याची चर्चा आपण केली होती. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की वर्णनाम ब्राह्मणो गुरु, म्हणजे वर्णाने जे ब्राह्मण आहेत तेच गुरु असू शकतात. वर्णाने जर एखाद्या व्यक्ती शूद्र असेल तर तो गुरु असू शकत नाही. आणि म्हणून आपण त्यावेळेस दासबोध मधलं जे रामदासांचं वाक्य आहे त्या वाक्यावर देखील आपण भर टाकलेला होता. काय म्हटलं होतं दासबोध मध्ये त्यांनी? पंडित झाला म्हणून काय झालं, एखादा शूद्र, एखादा अंत्यज हा शब्द त्यांनी वापरलेला आहे की एखादा अंत्यज जर पंडित असला म्हणून काय झालं, तो काय गुरु होऊ शकतो? नाही होऊ शकत. कारण धर्मग्रंथ असं सांगतो आहे की वर्णानाम ब्राह्मणो गुरु, आणि तिथं तर स्त्रियांना शिक्षणाची कुठलीही संधी नाही. आणि म्हणून वर्णव्यवस्थेमध्ये ही जी काही आर्य समाजाची वर्णव्यवस्था आहे त्याच्यामध्ये स्त्रियांना क्षत्रिय म्हणून, सैनिक म्हणून, पुरोहित म्हणून, गुरु म्हणून, जर ती हुशार असेल, ती जर शिकवू शकत असेल चांगल्या पद्धतीनं, तर टीचर्स म्हणून तिला तुम्हाला मान्यता द्यावी लागेल. आणि ती जर तुम्ही मान्यता दिली तरच तुम्हाला त्या स्त्रियांची विभागणी करता येईल. तुम्हाला हे मान्य करावं लागेल की स्त्री देखील क्षत्रिय होऊ शकते, स्त्री देखील पुरोहित होऊ शकते, स्त्री देखील शिक्षिका होऊ शकते. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. पण धर्मव्यवस्था अशी सांगते की स्त्री ही क्षत्रिय असू शकत नाही, स्त्री ही पुरोहित होऊ शकत नाही, आणि स्त्रियांना तर शिक्षणाचा अधिकारच नाही. जर असं असेल तर स्त्रियांची विभागणी करणं कठीण जाईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न असा आहे की या स्त्रियांना तुम्ही कुठलं स्थान देणार आहात तेही निश्चित केलं पाहिजे. अन्यथा काय होईल, स्त्रियांसाठी तो आपल्याला एक वेगळा वर्ण तयार करावा लागेल. आणि म्हणून सगळं होत असताना ही जी काही सगळी विभागणी आहे, ही सगळी विभागणी होत असताना आपल्याला याच्यावरती जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला देखील फेस करावा लागणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे, जो आर्य समाज सांगतो आहे, ते तर म्हणतायत की अगोदर होती ती देखील अव्यवहार्य होती, आणि आता जो आर्य समाज सांगतो आहे ती देखील अव्यवहार्य आहे. कारण जे काही प्रॉब्लेम्स इथं त्यांनी सांगितलेले आहेत, डिफिकल्टी सांगितलेली आहेत. पहिली डिफिकल्टी सांगितली की एवढ्या सगळ्या जातींचे गुण तुम्ही कसे तपासणार आहात आणि त्यांची विभागणी तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात. दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की प्लेटोच्या आदर्श समाज व्यवस्थेवरती जी टीका झाली तीच तुमच्यावरती होईल. कारण कुठल्या वयामध्ये आणि कुठल्या सायंटिफिक मेथडच्या आधारावरती तुम्ही यांचे गुण तपासणार आहात आणि त्यांना त्या वर्गामध्ये टाकणार आहात, या दोन गोष्टी. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी काय सांगितली की हे जी काही वर्णव्यवस्था आहे, या वर्णव्यवस्थेमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, दंडाची व्यवस्था तुम्हाला करावी लागणार आहे, शिक्षेची व्यवस्था तुम्हाला करावी लागणार आहे, एक पॅनल तुम्हाला तयार करावं लागणार आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की या वर्णव्यवस्थेमध्ये स्त्रियांना नेमकं काय स्थान असेल याच्यावरती देखील आर्य समाजानं क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे. पण जर याचं क्लॅरिफिकेशन जर आर्य समाजाकडे नसेल तर मग मात्र काय आहे, ही वर्णव्यवस्था देखील अव्यवहार्य आहे. ज्या पद्धतीनं प्लेटोनं सांगितलेली जी काही वर्गवारी आहे किंवा आदर्श समाज आहे तो टिकू शकला नाही, त्याच पद्धतीनं आर्य समाज जी काही रचना उभी करू पाहतो आहे ती देखील इथं टिकून राहणं शक्य नाही असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. म्हणून ब्राह्मणाने ज्ञान साधना करावी, क्षत्रियाने संरक्षण करावं, शस्त्र धारण करावं, वैश्याने व्यापार करावा, शूद्राने सेवा करावी, अशी जी अशी जी काही श्रम विभागणी आहे, ही श्रम विभागणी जी व्यवस्था आहे ही व्यवस्था काय आहे तर ही एक दुष्ट पद्धतीची व्यवस्था आहे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. जर एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की आपण एखादी गोष्ट नवीन करावी तर ती होईल का? होणार नाही. म्हणून
काही नवीन गोष्टी एखाद्याला करायची असेल तर ही नवीन गोष्ट करत असताना त्याला बंधनं येतील. तुम्ही जर त्याची वर्गवारी केली असेल, विभागणी केली असेल आणि त्याला असं वाटलं की आता आपल्याला क्षत्रिय व्हायचं नाही, आता खूप झालं, आता आपल्याला थोडंसं चेंज, आय वॉन्ट टू चेंज माय बिझनेस, मला माझा व्यवसाय बदलायचा. एखाद्या व्यापाऱ्याला असं वाटलं की नाही आपल्याला ह्या धंद्यामध्ये खूप घाटा होतो, याचं काही मार्केट नाही, आणि त्याने असं ठरवलं की आय वॉन्ट टू चेंज माय बिझनेस, त्याला असं तो त्याचा व्यवसाय त्याला बदलायचा आहे, तर मग काय संधी आहे? विभागणी तर झालेली आहे, वर्गवारी झालेली आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं की हा जो काही उद्देश आहे की ह्या जातींची जी विभागणी झाली पाहिजे, ही मात्र इथं होणं शक्य नाही. कारण काय आहे, जर त्याने दुसऱ्याच्या कामामध्ये हस्तक्षेप केला तर काय झालेलं आहे, इथं दंडाची व्यवस्था देखील निर्माण केलेली आहे. आपण उदाहरण बघितलं मगाशी, कशाचं? शंभुकाचं उदाहरण बघितलं की नेमकं काय झालं होतं. शंभुक हा कुठल्या वर्णामध्ये होता? तो चातुर्वर्ण व्यवस्थेच्या खालच्या वर्गामध्ये होता. त्याने काय केलं? त्याचे नियम तोडले, तो वरच्या वर्गामध्ये जाऊन तपस्या करण्याचा त्याने प्रयत्न केला, साधना करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट कोणाच्या लक्षामध्ये आली? ही गोष्ट इथल्या जे काही त्या राजाचा राजा होता राम, त्याच्या लक्षामध्ये आली, आणि त्याला असं दिसलं की अरे आता वर्णव्यवस्थेचे सगळे नियम मोडून काढतो आहे, त्याला दंड झाला पाहिजे. आणि मग त्याने काय केलं? ते दंड त्याला दिला. तीच पद्धत काय होणार आहे, पुढे देखील होणार आहे. कारण तुम्हाला वर्ण बदलता येणार नाही. कसं काय बदलायचा? तुमची नेहमी परीक्षा कोण घेणार आहे की तुमच्या गुणामध्ये जे बदल झालेले आहेत ते? म्हणजे कितीतरी प्रश्न यांच्या समोर आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की ही जी काही सगळ्या गोष्टी आहेत, हा सगळा प्रश्न कशाचा आहे, तर हा प्रश्न कुतूहलाचा प्रश्न आहे की ही जी काही वर्णव्यवस्था आहे, या वर्णव्यवस्थेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने चेंज करता येतील, त्याचं बेसिक काय असेल, किंवा त्याचे जे काही नियम आहेत ते नियम नेमके काय असतील, हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की अगोदरची जी काही वर्णव्यवस्था होती ती तर दुष्ट स्वरूपाची होतीच, पण ही देखील सक्सेस होईल असं वाटत नाही. कारण इथं देखील तेच प्रॉब्लेम निर्माण होणार आहेत, त्याच पद्धतीच्या नियमावली तुम्हाला कराव्या लागणार आहेत, त्याच पद्धतीचे पॅनल तुम्हाला तयार करावे लागणार आहेत. त्याच्यामुळं मेंटेन करणं खूप अवघड आहे. स्त्रियांचं स्थान तुम्हाला निश्चित करता येणार नाही. म्हणून काय झालेलं आहे, तर ही जी काही वर्णव्यवस्था आहे याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, डिफिकल्टीज आहेत, त्या तुम्हाला अगोदर दूर कराव्या लागतील. आणि म्हणून ब्राह्मणाने ज्ञान साधना करावी, क्षत्रियाने संरक्षण करावे, शूद्र वैश्याने व्यापार करावा आणि शूद्रांनी सेवा करावी, अशी ही जी विभागणी आहे, ही विभागणी आर्य समाज काय करतो आहे, गुणांच्या आधारावरती करतो आहे. एखाद्यामध्ये जर सगळ्यात सेवा करण्याचे जास्त गुण असले तर त्याला म्हणजे तू सेवाच करत राहा. आणि त्याला जर असं वाटलं की आपल्याला सेवाच नाही करायची, आपल्याला व्यापार करायचा, मग कशाच्या आधारावरती ठरवायचं की तू व्यापार करू शकतोस? कशाच्या आधारावरती ठरवायचं की तू चांगली सेवा करू शकतोस? हे ठरवता येणं शक्य नाही. याला कुठलीच सायंटिफिक मेथड नाही आहे. आणि त्याच्यामुळं हा जो प्रॉब्लेम्स आहे हा तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाष्य केलेलं आहे, ते भाष्य बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावरती केलेलं आहे की हे जे काही वर्ग आहेत, या वर्गामध्ये संघर्ष होणार नाही किंवा एकमेकांच्या याच्यामध्ये लुडबुड होणार नाही, असं कोण ठरवेल? त्याच्यासाठी तुम्ही जे पॅनल दिलेलं आहे ते पॅनल ठरवेल का? आता एका वर्गाला दुसऱ्या वर्गावरती अवलंबून राहावं लागतं, आणि त्याचे जे काही त्याच्यामधले ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा देखील काय आहेत, तर त्या एकमेकावरती डिपेंड आहेत. आणि म्हणून त्यांचा जो संबंध आहे तो त्यांचा संबंध एकमेकांशी येणारच आहे. आता इथल्या जाती संपलेल्या आहेत, जाती नष्ट झालेल्या आहेत. अगोदरची जी वर्णव्यवस्था आहे ती वर्णव्यवस्था कशाच्या आधारावरती होती? त्याला दोन कारणं त्यांनी दिलेली होती जातीसाठी, की एक तर वंश शुद्ध राहतो आणि रक्त शुद्ध राहतं, म्हणजे रक्तामध्ये भेसळ होत नाही. त्यांच्या जी काही कुटुंब आहेत त्यांची जी जात आहे त्यांच्या पुरते ते रक्त जे आहे ते त्याच्यामध्ये भेसळ होत नाही. पण इथं ज्यावेळेस वर्ण तयार होतील, सगळ्या जाती नष्ट करून आर्य समाज ज्या पद्धतीने म्हणतोय की वर्ण तयार होतील, त्यावेळेस काय होईल?
तर त्यावेळेस रक्ताची सरमिसळ तर होणारच आहे, वंशज बी शुद्ध राहणार नाही. आणि मग कुठल्या स्त्रिया या कुठल्या वर्णातील लोकांसोबत त्यांनी विवाह करायचा आहे हे देखील इथं निश्चित नाही. आणि म्हणून कितीतरी प्रश्न आहेत. फक्त याच्यातले 4 गोष्टी लक्षामध्ये ठेवा. पहिली म्हणजे काय आहे, तर हे जे काही जाती सगळ्या ब्रेक करायच्या आहेत, जाती नष्ट करायच्या आहेत आणि वर्णव्यवस्था तयार करायची आहे, याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं काय करता येईल, याची जी काही विभागणी आहे ते करता येईल का, याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा. की ठीक आहे, आपण मान्य करू की जाती व्यवस्था नष्ट करून आपण वर्ण तयार करायचे आहेत. मग या 4000 जातींना आपण कसं बसवायचं, त्याचे गुण कसे तपासायचे, हे गुण तपासण्याचं सायंटिफिक मेथड आपल्याकडे आहे का, हे कोण तपासणार आहे, आणि ते तपासले तर मग ते योग्यच असतील का, हा प्रश्न इथं पहिली याच्यामध्ये डिफिकल्टी आहे. दुसरी जी डिफिकल्टी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली की जी काही प्लेटोने समाज व्यवस्था सांगितलेली आहे त्याच पद्धतीची समाज व्यवस्था आर्य समाज निर्माण करू पाहतायत. म्हणून प्लेटोच्या समाज व्यवस्थेवरती जी टीका झाली तीच टीका कोणावरती होते आहे की याच्यावरती होते आहे, आर्य समाजाच्या वर्णव्यवस्थेवरती होत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हाऊ टू मेंटेन द चातुर्वर्ण सिस्टम, म्हणजे ही जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे ही वर्ण व्यवस्था मेंटेन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला इथं एक पॅनल तयार करावा लागेल. त्या पॅनलच्या हातामध्ये वर्णव्यवस्था त्याचं जे मेंटेनन्स आहे ते करण्याची सत्ता तुम्हाला त्यांच्या हातामध्ये द्यावी लागेल. तिथेही एखादा राजा असेल, तिथेही एखादी मनुस्मृती असेल, त्या मनुस्मृतीमध्ये जशा पद्धतीचे कायदे आहेत तशा पद्धतीचे कायदे तुम्हाला तयार करावे लागतील. दंडाची व्यवस्था करावी लागेल, तेव्हाच कुठे हे सगळं मेंटेन होऊ शकतं. कारण लोक मान्य करणार नाहीत की वरच्या वर्गातल्या व्यक्तीला खालच्या वर्णामध्ये आणून टाकणे, खालच्या वर्णातल्या व्यक्तीला तू खूप हुशार आहेस म्हणून वरच्या वर्णामध्ये नेऊन टाकणे, किंवा एखाद्या व्यापाऱ्याला असं म्हणणे की तू खूप धष्टपुष्ट आहेस, शूर आहेस, तू क्षत्रिय हो असं म्हणणे. आणि मग हे जे काही पुनर्गठन आहे हे पुनर्गठन करणं खूप अवघड प्रोसेस आहे. म्हणून ह्या प्रोसेस मधून जाता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला असं सांगितलं होतं की तुम्हाला जर विभागणी करायचीच असेल तर ते त्या नावाने नका करू. एखादा खूप हुशार आहे म्हणून तो ब्राह्मण आहे आणि म्हणून त्याचा तुम्ही सत्कार नका करू, नको त्याचं जे ऑनर आहे ते नका करू. तर तो हुशार आहे एवढंच म्हणून तुम्ही त्याचा सत्कार करा. एखादा खूप शूर आहे म्हणून तो क्षत्रिय आहे, क्षत्रिय आहे म्हणून त्याचा ऑनर नका करू. तर तो क्षत्रिय आहे, तो खूप शूरवीर आहे म्हणून त्याचा सन्मान करा, असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं. पण आर्य समाजी लोक काय म्हणतात की या वर्णव्यवस्थेची नावं बदलण्याची गरज नाही, तीच ठेवायची आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सगळं बदलून देखील ठप्पा पुन्हा काय होतो आहे, त्या वर्णाचाच लागतो आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावरती टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे ही जी 5वी गोष्ट आहे ही पण लक्षात ठेवा की ही जी संपूर्ण वर्णव्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थेमध्ये नेमकं स्त्रियांचं स्थान काय असेल हे देखील आपल्याला तपासणं गरजेचं आहे, असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. आज आपण इथं थांबूया, जवळपास आपल्याकडे 1च मिनिट वेळ राहिलेला आहे. माझं म्हणणं असं आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही थोडंसं लवकर जॉईन होत जा. आज तर मला वाटतं 3-4 जण जॉईन झाले, आज काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम येतोय जॉईन व्हायला. पण सुरुवातीला जे पहिल्या जे 3 ते 4 मिनिटांमध्ये जे जॉईन होतात त्यांचंच फक्त अटेंडन्स मी घेत असतो, त्याच्यानंतरचा अटेंडन्स मला घेता येत नाही. त्यामुळं तुम्ही थोडंसं लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करा. काही अधूनमधून जॉईन होत आहेत आणि नंतर मला वाटतं डिस्कनेक्ट होतंय, त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम आहे आज नेटवर्कमध्ये तुमच्याकडे. तर उद्या थोडंसं जेव्हा जो वेळ तुम्हाला दिलेला आहे त्याच बरोबर वेळेला तुम्ही जॉईन होत चला, म्हणजे आपल्याला काय होईल, आपल्याला आपला वेळ पुरे होईल, अन्यथा आपला वेळ आपल्याला पुरेसा होणार नाही. त्याच्यामुळं नेटवर्क नाही. ओके, बरोबर, आज थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं. ठीक आहे, हे जे लेक्चर आहे हे लेक्चर पुन्हा मी युट्यूबला टाकण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा तुम्हाला ज्यावेळेस तुमचं नेटवर्क येईल त्यावेळेस तुम्ही ते बघून घ्या. याच्या पूर्वीचे बी पण बरेचसे लेक्चर मी युट्यूबला टाकतोय, तेही तुम्ही बघून घ्या, कारण आपल्या मुलांना